तर आता आज आपण बघणार आहोत साबुदाणा आणि बटाट्याचे पापड। तर हे पापड असे फुलतात, खायलाही अगदी चविष्ट लागतात। तर तुम्ही ही माझी रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका आणि माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही साबुदाणा आणि बटाट्याचे पापड करून बघा। नमस्कार, खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज बनवणार आहोत आपण साबुदाण्याचे पापड। तर त्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो साबुदाणा मी एकदम छान असा भाजून घेणार आहे। आता हा साबुदाणा मी छान असा तव्यावर टाकून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता छान असं साबुदाणा आपला भाजला की आपण त्याची बारीक अशी मिक्सरला पावडर करून घेणार आहोत। तर आपला साबुदाणा छान असा भाजलेला आहे, तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं साबुदाणा भाजलेला आहे। तर आपण या साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत आणि मिक्सरला याची छान अशी पावडर करून घे। तर आता आपण इथे 5 बटाटे घेतलेले आहेत, 3 मोठे आणि 2 छोटे। तर हे बटाटे आपण छान असे धुवून उकडवून घेणार आहोत। तर डायरेक्ट उकडल्यानंतर मी तुम्हाला बटाटे दाखवते। तर आता आपले बटाटे खूप छान असे उकडून झालेले आहेत, एकदम सॉफ्ट असे बटाटे उकडून झालेले आहेत। तर आता आपण ह्या बटाट्याची साल काढून घेऊया। तर आता याची आपण मिक्सरला खूप छान अशी पावडर करून घेऊया। तर 2 वेळा मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पावडर करून घेणार आहे। तर आता अर्धा साबुदाणा मी मिक्सरच्या भांड्यात अर्धा घेतला आहे आणि तव्यावरती अर्धा साबुदाणा आहे। तर मी याची बारीक पावडर करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। तर आता तुम्ही पाहू शकता किती छान अशी साबुदाण्याची पावडर तयार केलेली आहे मी। तर साबुदाणा मी छान असा भाजून घेतला, थंड होऊ दिला आणि त्याची छान अशी पावडर करून घेतली। तर काही सुद्धा राहिलं नाही चाळणीमध्ये, व्यवस्थित छान असं पीठ मी चाळून घेतलेलं आहे। तर त्या चाळणीमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही, इतकी साबुदाणा पावडर आपली बारीक झालेली आहे। तर आता मी बटाट्याची साल काढून घेते, आता ते काही तुम्हाला दाखवत नाही। आता आपले छान असे बटाट्याची साल काढून झालेले आहेत। आता हाच बटाटा मी किसणीने जे साबुदाण्याचं पीठ आपण परातीमध्ये करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हेच बटाटे मी किसून घेणार आहे। तर आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालून घेणार आहोत। मी 1 चमचा लाल तिखट घालून घेतला आहे। तुम्हाला तर माहिती आहे हा माझा उपवासाचा लाल चटणीचा डबा आहे, तर हा मी वेगळाच ठेवलेला आहे। तर आता आपण चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत। ते मी आता किसून घेणार आहे। आता आपल्या याच्यात चवीप्रमाणे तिखट घालून झालेलं आहे, चवीप्रमाणे मीठही घालून झालेलं आहे। आणि आता मी जे हे बटाटे साल काढून घेतलेले आहेत ते बटाटे मी आता किसून घेते। किसून घेतल्यानंतर काय होतं, ह्या बटाट्यामध्ये गाठी बिलकुल राहत नाहीत, त्याच्यामुळं पापड लाटतानाही आपल्याला बिलकुल गाठीचा सामना करावा लागत नाही। तर व्यवस्थित असे मी बटाटे किसून घेते। तर आपला बटाटा छान असा किसून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर आपण असा छान असा घट्टसर गोळा त्याचा बनवून घेऊया आणि मग आपण त्याचे पापड लाटायला घेऊया। छान असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। तुम्हाला तिखट पापड बनवायचे असले तर तुम्ही तिखटही बनवू शकता आणि एकदम सपक पापड बनवायचे असले तर सपकही पापड तुम्ही बनवू शकता। तर आपल्या पिठाचा गोळा छान असा मळून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। बिना पाण्याचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं असतं, त्याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही। जेवढं बटाट्यामध्ये आपलं साबुदाण्याचं पीठ बसलेलं आहे तेवढंच आपण बरोबर झालेलं आहे प्रमाण, 5 बटाटे आणि 1 वाटी साबुदाणा। तर खूप छान असं प्रमाण झालेलं आहे। तर आता आपण त्याचा एक असा गोळा तोडून त्याचे पापड लाटून घेणार आहोत। असे मध्यम आकाराचा गोळा करणार आहोत, एकदम गोल गरगरीत। हाताला मी त्याच्यासाठी थोडंसं तूप लावून घेणार आहे आणि मग अशी गोळी केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। तर आता आपले असे छान असे गोळे तयार करून झालेले आहेत। तर बटाटा आणि साबुदाणा हे खूप चिकट असतं, तर तुम्ही त्याच्यासाठी हाताला थोडंसं तूप लावून घेऊ शकता किंवा शेंगदाण्याचं तेल असेल तर तेही तुम्ही लावून घेऊ शकता। तर आता मी इथे एक पोळपाट घेतलेला आहे आणि त्या पोळपाटावर आपण 2 प्लॅस्टिकचे पेपर घेतलेले आहेत छान असे। तर ते प्लॅस्टिकचे पेपर खाली एक ठेवायचा आणि वरती एक ठेवायचा आणि मग आपण हे पापड लाटून घेणार आहोत। तर त्याच्या आधी थोडंसं ह्या पेपरला आपण तूप लावून घेणार आहोत। तर काय झालंय, आता इथं
मोबाईल पकडायला कोणी नसल्यामुळे मला सगळं एकटीलाच करायला लागतं, त्याच्यामुळे थोडंसं. तर आता मी इथे पेपरला तूप लावून घेतलेलं आहे. पेपर म्हणजे प्लॅस्टिकचा कागद आहे. आणि इथं काय होतं, मोबाईल पकडायला कोणी नसल्यामुळे मला एकटीला मोबाईल पकडायला लागतो, त्याच्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम होतो. एकटीलाच पकडायचं आणि एकटीला सगळं दाखवायचं, त्याच्यामुळं थोडंसं समजावून घ्या मला. तर मी आता तुम्हाला एक पापड लाटून दाखवते. पापड लाटताना काय मला दाखवता येणार नाही, पण मी लाटून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. आता तुम्ही पाहू शकता, मी गोळा एक ठेवलेला आहे पेपरवर आणि वरून हा दुसरा पेपर ठेवून घेणार आहे. तर ज्याला हाताने असे पापड करून घ्यायचे तो हातानेही करू शकतो, किंवा लाटण्याचा वापर करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही लाटण्याच्या वापराने हे पापड लाटू शकता. तर आता मी लाटण्याच्या वापराने हे पापड लाटून घेणार आहे, नंतर मी तुम्हाला दाखवते लाटून झाल्यावर. तर आता आपला हा पापड छान असं लाटून झालेला आहे. आपण त्याच्यावर जे प्लॅस्टिक होतं ते प्लॅस्टिक आपण व्यवस्थित असं काढून घेणार आहोत आणि नंतर हा पापड आपण सुकण्यासाठी टाकणार आहोत. हे बघा, आता मी हे प्लॅस्टिक काढून घेतलं आहे वरती, आणि खालच्या प्लॅस्टिकवर जो आपण पापड लाटलेला आहे तो खालच्या प्लॅस्टिकवर आहे. तर आता आपण हे पापडही प्लॅस्टिकच्या पेपरवर टाकून घेणार आहोत. तर आता इथे माझं डायनिंग टेबल आहे आणि डायनिंग टेबलवर मी प्लॅस्टिकचा पेपर टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावरच पापड टाकून घेतलेला आहे मी. तर तुम्हीही घरात अशा पद्धतीने हे पापड वाळू शकता. मी तर घरातच हे पापड वाळवणार आहे तुम्हाला सांगते, आणि मला एका हाताने काही एवढं शक्य होत नाही, तर मी पापड काढल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर आता तुम्ही पाहू शकता, मी पेपर काढून घेतलेला आहे त्याच्यावरचा, आणि आपला पापडही खूप छान असा झालेला आहे. तर हा पेपर तुम्ही पाहू शकता मी काढून घेतलेला आहे याच्यावरचा, आणि आपला पापड अलगद असा टाकलेला आहे. तर आता अशा प्रकारे मी सर्व पापड करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर तुम्ही पाहू शकता आपले पापड किती छान असे झालेले आहेत. साबुदाणा आणि बटाट्याचे पापड खूप छान झालेले आहेत. आता वाळल्यानंतर आपण हे पापड तळून बघूया. तरी सर्वसाधारण वाळायला याला 2 दिवस लागतील. मी हे आज सावलीत सुकवणार आहे आणि उद्या हे पापड कडक उन्हामध्ये सुकवणार आहे, आणि नंतर मी हे पापड तुम्हाला तळून दाखवणार आहे. तर आपले हे बटाटा आणि साबुदाणा पापड अगदी छान झालेले आहेत. तुम्ही अशा प्रकारे पापड करून बघा. उपवासासाठी तर हे पापड अगदी खूप छान लागतात, आणि उपवास असला की आपल्याला नेहमी काय करायचा हा मोठा प्रश्न पडतो. तर आपण साबुदाणा बटाट्याचे पापड बनवू शकता आणि बनवून पाहू पण शकता, मी जी रेसिपी दाखवली आहे त्याप्रमाणे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर आता तुम्ही पाहू शकता आपले साबुदाणा आणि बटाट्याचे पापड किती छान असे झाले आहेत. खूप पातळ असे हे साबुदाणा आणि बटाटा पापड झालेले आहेत. तर आपण हे पापड अशा प्रकारे करू शकता. मी जो व्हिडिओ दाखवला आहे त्या व्हिडिओप्रमाणे तुम्ही बटाटा आणि साबुदाण्याचे पापड करू शकता. खायलाही हे पापड खूप अप्रतिम असे लागतात, आणि उपवास असला आपला किंवा कोणी पाहुणे आले त्यांचा उपवास असला तर आपण हे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तळू शकतो. तर आता हा पापड आपण तळून बघूया. तर किती छान हा पापड तळला जातो तुम्ही पाहू शकता. तर आता हा पापड मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. तर आता हा पापड मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. तर आता आपले छान असे पापड तळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता. चे पापड तर आपले पापड असे एकदम अप्रतिम असे झालेले आहेत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा.